जाहीर करतात. माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे की अधिकृत जाहीर झाल्याशिवाय अशा बातम्याच तयार करू नये. खरं तर मला ना जागा वाटप आणि हे 3 पक्षांचं जे काय झालं गेल्या काही दिवसात ते सगळं विचारायचं आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न माझ्या दृष्टीने आहे जे काल तासगावमध्ये बोललं गेलं त्याबद्दल. काल अजित पवारांनी जे आबा आता हयात नसताना केलेलं वक्तव्य ते खूप गंभीर वक्तव्य आहे. त्याच्यावर नंतर पृथ्वीराज चव्हाणांनी त्यांची भूमिका व्यक्त केलेली आहे. त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी त्यांची भूमिका व्यक्त केली आहे. स्वतःची बाजू मांडायला जागा नाहीये. तुम्ही त्या तत्कालीन मंत्रिमंडळात मंत्री होतात, तर तुम्ही सहकारी होतात, म्हणजे तेव्हा तुम्ही अजितदादांचेही सहकारी होतात आणि आबांचेही. नक्की काय घडलं होतं? नाही, असं आहे की आता आज आबा नाही आहेत. एखाद्या माणसाच्या निधनानंतर अशी गंभीर विधानं त्यांच्या बाबतीत करणं आणि त्या माणसाला आपली बाजू मांडण्याची संधी न मिळणं हा त्यांच्यावर अन्याय आहे. आणि आबा किती स्वच्छ होते, काय चांगल्या प्रतिमेचे होते, सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. म्हणजे डान्स बार बंदी करण्यात आबांचा किती पुढाकार होता हे महाराष्ट्राला माहिती आहे. एक ते महाराष्ट्रातले लोकप्रिय गृहमंत्री होते आणि त्यांच्या पुढे आलेल्या गोष्टीवर त्यांनी सही केली आणि ती सही त्यानंतर सरकार बदलल्यावर ज्यांनी सही केली त्या मुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी सही केल्यावर ती फाईल ज्यांच्यावर आरोप होते त्यांना बोलवलं आणि त्यांना फाईल दाखवली. म्हणजे त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांना बोलवून त्यांची फाईल दाखवली. म्हणजे या राज्यामध्ये काय चाललंय? मी आरोप करायचे, फाईल आल्यावर ज्याच्यावर मी आरोप केले त्याला बोलवायचं आणि फाईल दाखवायची. म्हणजे दोघांच्या कॅरेक्टरवर प्रकाश टाकणारा प्रकार आहे. स्वभाव कशी अशी पद्धत असते का? आणि अजितदादांनी त्यांना ती फाईल बोलून दाखवली तर ती एवढी स्टोरी एवढी सांगायची नव्हती. आज ते देवेंद्र फडणवीसांनाही त्यांनी अडचणीत आणलं आणि हे दोघं कसे सच्चे मित्र आहेत हे महाराष्ट्राला पुन्हा एकदा कळलं. त्यामुळे वारंवार तिकडे जाऊन शपथ घेण्याचा जो प्रयत्न आहे तो त्याचाच एक भाग आहे असं मला वाटतं. नाही, पण मी जो उल्लेख केला की तत्कालीन मंत्रिमंडळात तुम्ही मंत्री होते आणि तेव्हा तुम्ही सगळे एकाच पक्षात होते, तर ज्या पद्धतीने जर खरंच आर पाटलांनी सही केलेली होती तर याच्याबद्दल पक्षात बोललं गेलं असेल, त्यावेळी काही झालं असेल, अजितदादांनी प्रश्न विचारला असेल, असं काही घडलं होतं का तेव्हा? तुम्हाला काही आठवतं का? कारण तुम्ही तेव्हा मंत्री होता. मला तसं काही आठवत नाही. आणि त्यावेळी जर ते बोलले असते त्यांच्यासमोर तर त्यांच्या समोरासमोर चर्चा व्हायला पाहिजे होती. आता काय बोलायला हरकत नाही कुणाची. मूळ म्हणजे काय तर देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांनी आरोप केला भोपाळला की 70,000 कोटीचा घोटाळा आहे. त्यांनी मग त्या MSC बँकेचाही घोटाळा काढला. पंतप्रधानांनी भाषण केलं. देवेंद्र फडणवीस यांनी आणि आमच्या विनोद तावडेंनी बैलगाडी भरून कागद आणले होते. त्यावर प्रोसेस होऊन फाईल तयार झाली असेल, त्याची चौकशी करण्याची त्यांनी प्रस्ताव केला असेल, त्याच्यावर आर पाटलांनी सही केली असेल. आता ती सही करताना त्यांनी खुली चौकशी करावी असं लिहिलं का खुली चौकशी प्रस्तावित होती आणि त्यांनी सही केली? हे काय मला देवेंद्र फडणवीस कुठली फाईल दाखवत नाही त्यामुळे मला माहीत नाही की काय लिहिलेलं आहे. पण हा सगळा प्रकार झाला, चौकशी झाली. चौकशी झाल्यानंतर वारंवार अजित पवार हे सतत तिकडे जायचा प्रयत्न करत होते. त्याचा सगळ्याचा खुलासा त्यात होतो असं माझं मत आहे. आणि निवडणूक चालू असताना ज्या भारतीय जनता पक्षाने 70,000 कोटीचा घोटाळा आम्ही काय आरोप नाही केलेला, त्यांनी केलेलं आहे. त्यांच्याच मांडीवर हे जाऊन बसले, त्यांच्याच मंत्रिमंडळात हे जाऊन बसले. भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर आरोप केले, त्यांना बरोबर केलं. भारतीय जनता पक्षाने मुश्रीफ साहेबांच्यावर आरोप केले, त्यांना मंत्रिमंडळात घेतलं. भारतीय जनता पक्षाने तर टोकाचे आरोप त्या नवाब मलिकांच्यावर केले. त्या नवाब मलिकांना आता मित्र पक्षाचे आमदार म्हणून उमेदवारी दिलेली आहे. म्हणजे काय भारतीय जनता पक्षाचा अर्थ राहिला? म्हणजे लोकच आज भारतीय जनता पक्षाचे मतदार शॉकमध्ये गेलेले आहेत की कसा वागतोय हा पक्ष. ज्या पक्षावर स्वच्छ पक्ष, पार्टी विथ अ डिफरन्स असं म्हटलं जातं, त्या भारतीय जनता पक्षाला काय झालंय हेच महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाही.
नाही, खरं तर हा आरोप प्रत्यारोपांचाच प्रश्न आरोप नाही, माहिती दिली मी नाही आरोप नाही नाही नाही, करत. प्रश्न हे जे काल झाले ते आरोप होते, हो. तासगावात झाले. आणि परवा आणि काल ज्या बारामतीत 2 सभा झाल्या त्या खूप चर्चेत आहेत. त्याच्यात पुन्हा एकदा भावनिक मुद्दे निघाले. आणि म्हणजे आपण विचार केला तर 4 महिन्यापूर्वीची बारामतीची निवडणूक आणि आता 4 महिन्यानंतरची सिच्युएशन बरोबर उलटी झाली आहे. मागच्या वेळी तुमच्याकडे विद्यमान